Hello, hello. This is the My Artifact episode number 2192. आजची तारीख आहे 1 मार्च 2021. वाजले आता रात्रीचे ऑलमोस्ट 9:19. आज कसं ॲक्च्युली मी जे पुण्यावरून जे व्हिडिओ आणले आहे ना, ओके, तर त्या व्हिडिओला मी वॉप स्टेबलाइज करून आलो आहे. ओके, एवढा वेळ लागून काऊन राहिलाय एक्झॅक्टली? कसं आहे की जेव्हा आपण कोणती प्रोसेस जेव्हा स्टार्ट करतो तेव्हा आपण बिगिनिंगमध्ये काफी मिस्टेक्स करतो. ओके, नंतर हळूहळू जसं आपण समोर जातो तेव्हा आपल्याला रिअलाइज होते की याला आपण अशा प्रमाणे रिकवर करता येऊ शकत. म्हणजे की नाही का, पहिले मी जे व्हिडिओ आणला होता ना, म्हणजे मी काम सुरू केलं होतं तेव्हाच, म्हणजे जेव्हा म्हणजे ऑलमोस्ट 5 दिवसा अगोदर. ओके, बट कसं आहे की ते जे पहिली क्लिप होती ना ते पूर्ण वेस्टच गेली. वाय? मी त्याला 2दा वॉप स्टेबलाइज केलं होतं, या ट्वाईस. ऍक्च्युली पहिल्यांदा केलं होतं डायरेक्ट, म्हणजे पूर्ण क्लिपला, म्हणजे पूर्ण 22 मिनिटाची क्लिप आहे ना, त्याला पूर्ण वॉप स्टेबलाइज करण्याचा प्रयत्न केला एकाच सोबत. त्याच्यामुळे प्रॉब्लेम काय झाला की त्याच्यामुळे तो त्यांनी बहुत जास्त क्रॉप केलंय. इट वॉज टू मच. आणि त्यानंतर जो जे वॉप स्टेबलाइज मुळे काय होते की कधी कधी नाही का, फ्रेम बहुत आडवी तिडवी घुमते. इट वॉज रिअली बहुत ही अजीब सा, जस्ट लाईक जेव्हा नाही का कसं वॉमिटिंग वगैरे होते आपल्याला कसं फील होते, सेम समथिंग लाईक दिस, अशा प्रमाणे झालं होतं. तर इट वॉज नॉट सो गुड ॲट वेल. ओके, तर मग मी डिसाईड केलं होतं की आपण काही स्पेसिफिक मिनिटानंतर हे करू आपण, म्हणजे की 22 मिनिटाची क्लिप आहे ना, त्याला आपण 5-5 मिनिटांमध्ये डिवाइड करू बा. तशा हिशोबाने मी करीब 4 ते 5 पार्ट केले. ओके, आणि त्यानंतर मग मी त्याला वॉप स्टेबलाइज केलं. तर तरीही त्याच्यानंतर तशा प्रकारचे क्रॉप तर नाही केलं, क्रॉप त्यांनी म्हणजे एवढं जास्त क्रॉप नाही केलं, बिलकुल परफेक्टली क्रॉप केलंय. बट कसं आहे की स्टील त्याच्यामध्ये जे क्लिप्स आहे ते काफी अजीबसं दिसून राहिलं, समथिंग लाईक दॅट, की बिल्डिंग अशी आडवी तिडवी हलून राहिली, जे की स्टेबल राहायला पाहिजे, कारण बिल्डिंग इज ऑलवेज बी स्टेबल. तर मग प्रॉब्लेम का होऊन राहिला? तर मग मी थोडंसं रिअलाइज केलं की जेव्हा वॉप स्टेबलाइज करतो ना, त्यामुळे काय होते, मी नागपूरच्या क्लिप मधून थोडासा एक्सपिरियन्स मला थोडंसं माहित पडलं. नागपूरच्या क्लिपमध्ये नाही का काय होतं की तिथे नाही का फ्रेम बिलकुल स्ट्रेट होतं. ओके, बिलकुल चेंज नाही, काही नाही. त्यामुळे नाही का ट्रान्झॅक्शन बिलकुल नाही का काफी स्मूथ आला, बिलकुलच स्मूथ, काहीच नाही. पण जेव्हा आपण लिटल बिट ऑफ टर्निंग वगैरे करतो, म्हणजे कॅमेराची पोझिशन जेव्हा लाईक वन पोझिशन टू अनदर पोझिशन करते, म्हणजे सम सॉर्ट ऑफ पॅन किंवा टिल्ट वगैरे करते, तेव्हा नाही का वॉप स्टेबलाइज मध्ये नाही का थोडासा प्रॉब्लेम येतो. तेव्हा नाही का तिथे त्याला नाही का खूप जास्त फ्रेम पाहिजे, किंवा तो इतका ट्रान्झॅक्शन इतका स्मूथ बनत नाही ना. कारण ऑल दिस वाईल नाही का, समजा जर आपण एखादी क्लिप आहे ज्याच्यामध्ये फ्रेम बिलकुल स्ट्रेट आहे, तर त्याच्यामध्ये नाही का काही चेंजेस नाही, टाइम जास्त आहे, मध्ये फ्रेम पण जास्त आहे, त्यामुळे स्टेबलाइज करण्यासाठी त्याला खूप जास्त वेळ भेटत आहे आणि जास्त फ्रेम पण भेटत आहे. त्यामुळे तो खूप चांगली स्मूथ ट्रान्झिशन करू शकतो. बट जेव्हा आपण टर्निंग घेतो किंवा पॅनिंग करतो किंवा टिल्ट अप टिल्ट डाऊन करतो, तेव्हा काय होते की हे टिल्ट अप टिल्ट डाऊनची जी प्रोसेस आहे ते काही सेकंडसाठी असते, 1 किंवा 2 सेकंडसाठी, मानून घे 5 सेकंडसाठी. तसं जर 5 सेकंडची आहे आणि माझी फ्रेम रेट आहे ते 60 FPS वर आहे, 6×5 म्हणजे त्याच्यापेक्षा 300 फ्रेम्स असतात, जे की आय एम शुअर जास्त आहे म्हणा, असं नाही म्हणतायत, बट तरीही बहुत कमी आहे ऍज कम्पेअर टू. आणि समजा जर आपले जे टिल्टअप किंवा पॅनिंग वगैरे मोशन मध्ये असेल ना, तर अजून थोडासा म्हणजे प्रॉब्लेम होऊ शकतो, कारण इथे एव्हरी फ्रेमवर पिक्चर चेंज होत आहे. तर मग याच्यावर सोल्युशन काय आहे? तर मग सोल्युशन याच्यावर फाइंड आउट केलं की जस्ट लाईक जेव्हा आपण टिल्ट अप करतो, किंवा म्हणजे जेव्हा आपण पोझिशन चेंज करतो कॅमेराची, टिल्ट अप करताय किंवा पॅनिंग करताय, इथे कट करतो. ओके, म्हणजे इथून मी पॅनिंग स्टार्ट केली, इथून कट केला, आणि तिथे पॅनिंग मी एंड केला, तिथे कट, म्हणजे 2 कट घेतले. ओके, तर असा ऑलमोस्ट करीब 3 किंवा 4 सेकंडचा एक क्लिप बनतो. त्याला छेडायचं नाही. ओके, त्याला जसं तसंच राहू द्यायचं. ओके, त्याला स्टेबलाइज करायचंच नाही. ओके, आणि रेस्ट ऑफ द जिथे नाही का कॅमेरा स्टील आहे, जिथे कॅमेरा फारसा मूव्ह होत नाही आहे, त्या पोझिशन मध्ये स्टेबलाइज कर. ओके, आणि जेव्हा मी असं करून पाहिलं तेव्हा माझं खूप जास्त क्रॉप पण नाही केलं आणि माझे मोशन काफी स्मूथ आले, इट वॉज रिअली गुड. ओके,
पॅनिंग मध्ये पण नाही का, जेव्हा आपण त्याला स्टेबलाइज करतो ना, तेव्हा तो बहुत जास्त क्रॉप करतो आणि इट इज नॉट गोन वर्कआउट. ओके, तर त्यामुळे मला असं वाटलं की आपण नाही का समजा जर या वेने जाऊ तर इट विल बी रिअली मच बेटर. तर मग याला कशाप्रमाणे करायचं आहे, हाऊ थिंग्स, म्हणजे हे आता कटिंग प्रोसेस कशी करायची आहे यासाठी नाही का मला पूर्ण क्लिप बघावी लागते बिगिनिंग मध्येच. म्हणजे प्रीमियर मध्ये जशी मी क्लिप आणतो तशानंतर समजा 22 मिनिटाची क्लिप आहे तर मला पूर्ण 22 मिनिटाची क्लिप पाहायची. नंतर जिथे जिथे माझा कॅमेरा मूव्ह होत आहे, पॅनिंग घेत आहे किंवा टिल्ट अप टिल्ट डाऊन होत आहे, कारण जेव्हा मी शूट केलं होतं मला माहित आहे, कारण नाही का हवा खूप जास्त होती. युजली माझा गिम्बल आहे काफी लाईट वेटेड आहे. ओके, आणि युजली मोबाईलचे गिम्बल्स असतात ते काफी लाईट वेट असतात, जे इतक्या जास्त विंड रेजिस्ट करू शकत नाही, त्यामुळे ते इझिली हलून जातात. ओके, आणि तेव्हा पण विंड स्पीड ऑलमोस्ट लाईक 40 to 50 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं होती. ऑब्व्हियसली त्याच्यानंतर आपली गाडी पण तशीच स्पीडनं चालत होती, म्हणजे ऑलमोस्ट लाईक आपला गिम्बल रेजिस्ट करून राहिला होता 80 किलोमीटर पर आवरची विंड स्पीड तो रेजिस्ट करून राहिला होता. तर त्यामुळे तो थोडासा हलकासा वॉबल होईलच. ओके, तर त्यामुळे नाही का तिथे मग मी त्या क्लिप्सला बरोबर क्लिक केलं, जिथून ते अशाप्रमाणे वॉबल स्टार्ट होत आहे तिथून कट केलं, जिथे वॉबल एंड होत आहे तिथे कट केलं. ओके, त्यानंतर तेवढ्या क्लिपला नाही का, म्हणजे समजा जर तेवढा क्लिप समजा जर इम्पॉर्टंट आहेत, ओके, समजा जर तो क्लिप खूप जास्त इम्पॉर्टंट आहे, तिथे सीन खूप जास्त चांगले आहे, तर ऑब्व्हियसली मी त्याला ठेवील. ओके, मग त्याला वॉप स्टेबलाइज करेन, बट तेव्हा वॉप स्टेबलाइज केलं त्यामुळे बहुत जास्त क्रॉपिंग करेल, तर मग त्याला स्टेबलाइज करत नाही, तो जसा आहे तसाच राहू देतो. बट जिथे तो कॅमेरा स्टील आहे तिथे स्टेबलाइज होऊन जाईल. तर अशाप्रमाणे मला बिगिनिंग मध्येच कट करावी लागत आहे. ओके, तर जे छोटे छोटे क्लिप्स आहेत त्याला स्टेबलाइज नाही करत, जे मोठे मोठे क्लिप्स आहे त्याला स्टेबलाइज करतो. तर अशाप्रमाणे माझी आता प्रोसेस सुरू आहे. ओके, तर मी जो सेकंड वाला व्हिडिओ बनवला होता ना, जो की 18 मिनिटाचा होता, इट वॉज रिअली गुड, काफी बहुत जबरदस्त बनला. जो पहिला वाला व्हिडिओ होता तो भसकला होता माझा. ओके, तर त्याला मी पुन्हा रिवाइज मध्ये घेतला, त्याला पुन्हा प्रीमियर मध्ये आणलं, त्याला प्रॉपरली कट केलं आणि आता त्याचं स्टेबलाइज सुरू आहे. ओके, स्टेबलायझेशनला थोडा वेळ लागतो. ओके, बट याचं म्हणजे आपलं लक्ष पण द्यावं लागते. येस, कारण स्टेबलाइज म्हणजे छोटे छोटे क्लिप्स आहे, 5-10 मिनिट 15 मिनिट स्टेबलाइज करायला वेळ लागतो. तर त्यामुळे नाही का मला जाऊन तिथं बघायचं आहे, सेव्ह करायचं आहे, इव्हन रेंडर पण मारायचं आहे. ओके, तर या प्रोसेसला ऑलमोस्ट खूप वेळ लागतो. येस, ऑलमोस्ट लाईक पूर्ण डे, म्हणजे मी सकाळपासून उठलो त्यापासून कंटिन्यू याच्याच मागे असतो. ओके, हा, म्हणजे थोडेसे घरचे कामं हे पण काही करावे लागतात, पण मधात थोडस वेळ भेटला जे जायचं, बघायचं, थोडस सेट करायचं, स्टेबलाइज करायचं, रेंडर मारायचं, सेव्ह करायचं. सेव्ह इज रिअली इम्पॉर्टंट, कारण कसं आहे की समजा तू सेव्ह केलं नाही तर प्रॉब्लेम होतो. ऑटो सेव्ह तो होतो, तो ऑब्व्हियसली 43 मिनिटानंतर तो ऑटो सेव्ह घेतोच आहे, बट प्रॉब्लेम असा आहे की आय एम नॉट रिअली शुअर, कारण मी लॅपटॉपवर काम करून राहिलोय. ओके, समजा जर कधी बॅटरी डेड झाली आणि कधी माझं लक्ष नसलं तर समजा प्रॉब्लेम होऊ शकते ना, त्यामुळे मग मला थोडं लक्ष ठेवावं लागते. सो यस, तर समजा जर या स्पीडनं चालत राहील तर मग केव्हा होईल? ओके, दॅट्स अ रिअली गुड क्वेश्चन. मला असं वाटत नाही का आता फारसा आहे बा. ओके, म्हणजे जस्ट लाईक समजा जर आता मला वाटते डे 2च्या काही क्लिप्स आहे, त्याला समजा जर केलं ना तर फारसं काही आहे नाही, इट वॉज क्वाईट इझिली होऊनही जाईल ते. ओके, बट वेळ तर लागेल. ओके, मी प्रयत्न करून राहिलो आहे की सिंहगडचं लवकर खतम करून टाकावं, म्हणजे डे 2 मध्ये जेवढं काय हे आहे सिंहगडचा जो रोड ट्रिप आपण तो अपलोड करून टाकावं. ओके, युजली मी फक्त स्टेबलाइज करत आहे आणि जस्ट एक्सपोर्ट मारत आहे, याला काही रेंडर नाही करून आलोय, काहीच नाही करून नथिंग ऍट ऑल. सो यस, तर त्यामुळे कसं आहे की आता माझे सबस्क्रायबर्स आहे ते आहे 821. ओके, ऑलमोस्ट करीब 200 सबस्क्रायबर्स हवे तेव्हा आपल्याला युट्यूब वरून काही ना काहीतरी पेमेंट भेटेल. बट आय एम नॉट रिअली शुअर की किती भेटेल ना, काय भेटेल ना, कसे भेटेल आणि हाऊ थिंग्स गन वर्कआउट. ओके, कारण जेव्हा आपण युट्यूब सोबत जेव्हा YPP म्हणून युट्यूब प्रोफाईल पार्टनर असं काहीतरी फुल फॉर्म आहे, आय एम नॉट रिअली शुअर, YTP असं काहीतरी आहे. तर तेव्हा नाही का तुम्ही काफी म्हणजे तुमचा कंटेंट असा असला पाहिजे की कंटिन्यू मध्ये असला पाहिजे. म्हणजे कसं आहे की तुमचा कंटेंट कंटिन्यू असला पाहिजे, म्हणजे तुम्ही जो कंटेंट आहे, म्हणजे तुम्ही जो ट्रॅव्हल करून राहिले आहे ते ट्रॅव्हल तुम्ही कंटिन्यू करायला पाहिजे. ओके,
आता मी पुण्यामध्ये गेलो बिकॉज ऑफ दॅट की पिंटी राहते म्हणून, नागपूरमध्ये गेलो कारण आत्या राहते म्हणून. ओके, सो माझ्यासाठी काफी इझी होऊन जाते. बट जिथे म्हणजे कॉन्टॅक्ट नाही आहे तिथे मी कसं जाऊ, हाऊ शुड आय ट्रॅव्हल. ओके, कारण त्यासाठी लागतो फंड, पैसा. ओके, तर त्याच नुसार मी काम करून राहिलो आहे. ओके, तर म्हणजे माझा जो मेन पर्पज आहे तो हे नाही आहे की युट्यूबला एक प्रकारे मॉनिटाईज करणं. नो नो नो, इव्हन मॉनिटाईज केल्यानंतर मी एक्सपेक्ट करू शकत नाही का मी माझ्या युट्यूबला प्रॉपरली रन करेल, कारण माझ्यापाशी फंड नाही आहे, ऑब्व्हियसली पैसा नाही आहे. मी तिकडे तिकडे जाऊ शकत नाही, ट्रॅव्हल करू शकत नाही. असं जर ट्रॅव्हलच नाही करेल तर हाऊ शुड आय फिल्म इट. बट स्वतःची क्रिएटिव्हिटीला आपण स्वतःच्या आसपास अराउंड तर काही ना काहीतरी करू शकतो. या हिशोबाने मी प्रयत्न करून राहिलाय. बट व्हॉटएव्हर, माझा जो मेन टार्गेट आहे तो आहे ट्रॅव्हल फिल्म मेकिंग. ओके, तर यासाठीच मी प्रयत्न करून राहिलो आहे. तर याचा प्लॅन काय, ऑब्व्हियसली याचा बजेट आहे, जो की मी बजेटवर काम करून राहिलो होतो, जे की मी गेले करीब 10 ते 15 दिवस झाले मी याच्यावर काम करून राहिलो आहे. व्हाय, बिकॉज ऑफ दॅट की मी तर पुण्याला गेलो आणि पुण्यावरून आल्यानंतर सरळ आपण एडिटिंगवर भिडलो. तर त्यामुळे काय, आता एडिट करताना आपण नाही का ह्याच्यावर काम करू शकत नाही, एक्सेल किंवा याच्यावर, कारण ऑब्व्हियसली आपला प्रीमियर इतका जास्त, कारण माझ्या लॅपटॉपमध्ये हे नाही आहे, जीपीयू नाही आहे. तर ऑब्व्हियसली सगळं काही काम आहे ते सीपीयू हँडल करत आहे. ओके, तर इव्हन मी समजा क्रोम जरी ओपन केला ना तरी माझा सिस्टीम इव्हन हँग होऊन जातो. ओके, आणि जे की वॉप स्टेबलाइजला बहुत जास्त मेमोरी लागते आणि आपल्यापाशी त्याची पण लिमिटेशन आहे. ऑलमोस्ट काही 4 GB रॅम आहे, ज्याच्यामध्ये म्हणजे कसं आहे की एवढा वेळ लागून याच्यासाठी राहिलाय बिकॉज ऑफ दॅट की आपले जे स्पेसिफिकेशन हार्डवेअर आहे ते इतके जास्त स्ट्रॉंग नाही आहे. त्यामुळे नाही का तो त्या प्रोसेसला थोडं हळूहळू करत आहे त्याच्या हिशोबाने. सो दॅट्स वाय इट टेक्स सम टाइम. ओके, सो त्यामुळे नाही मी क्रोम ओपन करून हे करत आहे. बट व्हॉट अबाउट कम्प्युटर, आपल्याकडे कम्प्युटर तर आहे, कम्प्युटरवरून तर आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो ना. या म्हणजे वन साईडला आपण लॅपटॉपवर आपण स्टेबलाइज करू, दुसऱ्या साईडनं कम्प्युटरवर आपण आपलं हे सुरू ठेवू. ओके, या दॅट्स अ गुड चॉईस. मी स्टार्टिंगला हाच विचार केला होता. पण प्रॉब्लेम कसा आहे की जेव्हा मी नाही का दोन गोष्टी एका वेळेस करतो ना तेव्हा दोन्ही गोष्टी भसकून जाते. ट्रस्ट मी, येस. जरी हे खूप जास्त हे आहे म्हणजे करू शकतो बा, बट इट वॉज ऑलवेज बी, म्हणजे माझ्यासोबत, म्हणजे मी असं रेकमेंड करत नाही का तुम्ही असं नका करू बा. ओके, बट माझ्यासोबत नेहमीच असं होते, जेव्हा मी दोन गोष्टी एकाच वेळेस करतो ना तेव्हा ऑलवेज थिंग्स गन नॉट गन वेल. ओके, डेफिनेटली नॉट. या कारण नाही का मला माहित आहे जेव्हा आपण बजेट बनवतो तेव्हा मध्ये क्रोम फक्त फक्त क्रोम ओपन नाही राहत. ओके, क्रोम मध्ये बहुत सारे साईट्स आहे, लोड होण्यासाठी मेमोरी आहे, कारण इट टेक सम टाइम ऑल्सो. या बट आपल्यासाठी एक सेकंड कम्प्युटर आहे ना, आय कॅन डू दॅट. येस, आणि स्टेबलाइज करण्यासाठी पण एवढं फारसं हे होत नाही. या आय नो दॅट डूड. बट मला असं वाटतंय की लेट जस्ट बी फोकस ऑन फर्स्ट एडिटिंग. ओके, ऍटलिस्ट आपण एडिटिंगची प्रोसेस तरी कम्प्लीट करून घेऊ, देन आफ्टर दॅट आपण याच्याकडे वळू बा. मग या एडिटिंगला किती वेळ लागेल, हाऊ मच टाइम, कारण या स्पीडने जाऊन राहिला असेल तर आय एम शुअर की तुला शायद महिना लागेल पूर्ण तुझे क्लिप्स कम्प्लीट करणं, अपलोड करणं वगैरे. यस, या अपलोड करणं वगैरे याला तर लागेल, बट हे पण इम्पॉर्टंट आहे, बजेट पण इम्पॉर्टंट आहे, हे पण इम्पॉर्टंट आहे. येस, हे बघ, मला असं वाटते की ट्रस्ट मी, फर्स्ट ऑफ ऑल आपण इन्फॉर्मेशन गॅदर करायला पाहिजे. बजेट आपण बनवू शकतो, असं नाही बजेट बनवू शकत नाही वगैरे. थोडंसं टाईट सिच्युएशन आहे ना. या म्हणजे इथे आपल्याला थोडंसं हे पण करायचं आहे, बजेट पण बघायचं आहे, त्यानंतर एडिट पण करायचं आहे, अँड देन सो मेनी थिंग्स हॅपन ॲट वन्स. सो माझा थोडासा हे आहे की लेट्स जस्ट फोकस ऑन एडिटिंग. ओके, पहिले एडिट करून घेऊ सगळ्या गोष्टी. ओके, सगळं प्रॉपरली करू, ज्या क्लिप्स पाहिजे, ज्या प्रमाणे असणाऱ्या गोष्टी पाहिजे. ओके, आणि मग आपण वळूया समोर. ओके, लेट्स जस्ट पॉज फॉर दोज बजेट. ओके, फॉर अ वाईल. ओके, आज मग मग रेस्ट ऑफ द मग बाकी मग करून करायला ऍक्च्युली. वेल, माझा प्लॅन सुरू आहे की इंग्लिश सेशन कंटिन्यू करायचे. ओके, आपल्यापाशी मॉड्यूल 3ची टूलकिट आहे, मॉड्यूल 2 ची टूलकिट आहे, तर आपण त्याला कंटिन्यू करू. ओके,
आज मी करणार होतो आज स्टार्ट, बट प्रॉब्लेम असा झाला की आज एवढे काम होते ना, खूपच जास्त. ऍक्च्युली हे काम एव्हरीडे राहणारच आहे, ट्रस्ट मी. इम्पॉर्टंट हे आहे की तू वेळात वेळ काढून तू स्वतःला कशाप्रमाणे इन्व्हॉल्व्ह करू शकतो. दॅट इज मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. या, आय नो दॅट. सकाळी करत जा ना थोडसा. प्रॉब्लेम असा झाला डूड, आज सकाळी उठलो मी 8 वाजता. उठल्यानंतर प्रॉब्लेम काय झाला की दात घासले, अंगण झाडलं, हे केलं ते केलं. वन थिंग इज दॅट मॉर्निंगला नाही का जे ऊन आहे ना, इतकी हार्श आहे की बहुतच जास्त. इव्हन इट जस्ट लाईक 8 वाजता जरी उठलो ना तरी जे मॉर्निंगचे जे सनलाईट आहे इतके तीक्ष्ण होते ना, खूपच भयानक, की यू कॅनॉट रेझिस्ट. का तुम्ही असं असं वाटतं की जस्ट लाईक दरवाजा बंद करून पहिले राहावं बा. या आता फर्स्ट ऑफ ऑल समज जर मी इंग्लिश सेशन कंटिन्यू करतो, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतं, हे व्हिडिओ आहे. ओके, आय एम रिअली अनकम्फर्टेबल विदाऊट समजा जिथे लोक राहील तिथे. तर मी नेहमी प्रयत्न करतो का टेरेसवर जाऊ बा. आता मॉर्निंग मध्ये सकाळी 8 वाजता टेरेसवर जाऊन चलो ठीक आहे, विंटर मध्ये दॅट इज ओके, कारण थंडी हवा राहते, इट फील्स रिअली गुड, नाईस. बट आता राईट नाऊ टेम्परेचर इतकं भयानक आहे ना की बहुतच जास्त. हे बा, मी एक थोडी स्टॅटिस्टिक सांगतो. माझ्यापाशी वेदर ऍप आहे. तर जर मी टुमॉरो उद्याचं घेतो ना, तर याच्यामध्ये कम्प्लीट डे टाइम नाही दाखवत की किती काय आहे वगैरे. मोर डिटेल्स. ओके, वर्धा महाराष्ट्र, it takes like 36 degrees Celsius to 22 degrees Celsius. Maximum temperature was 36 degrees Celsius. So I'm say की याचं हे होऊन राहिलाय. ओके, म्हणजे उन्हाळा सुरू झालाय. आणि समजा जर मी डे लाईट घेतो, म्हणजे दिवसभरात किती झाला आहे, तर सनराइज होत आहे 6:30 वाजता, सनसेट होता ऑलमोस्ट करीब 6:20. ओके, याच्यामध्ये आवरली बेसिस. ओके, आवरली बेसिस वर घे. तर ह्याच्यामध्ये प्रॉपरली सांगत नाही. ओके, वेट, आपल्याशी गुगल मॅप्स आहे. इथे TODA टुडेज WETH today's weather. Okay, so right now is 27 degrees Celsius, सिंधीमेघी, वर्धा, महाराष्ट्र. ओके, यस, याच्यामध्ये प्रॉपर्टी दाखवत आहे. हे बा, सकाळी 7 वाजेपासून सांगतो मी. सकाळी 7 वाजता जे असते ते 22 डिग्री सेल्सिअस. ओके, नंतर जसं 8 ते 26, त्यानंतर 9 वाजता 29 आणि 10 वाजता 32. ट्रस्ट मी, गेल्या 4 घंटे म्हणजे ऑलमोस्ट करीब 6 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत, म्हणजे 4 घंट्यामध्ये 22 पासून 32 डिग्री सेल्सिअस, म्हणजे डायरेक्ट 10 डिग्री सेल्सिअस तापमान वाढून जाते. सो इतकी हार्श असते सकाळी मॉर्निंगला. आणि इट वॉज रिअली नो प्रेडिक्शन टू सेव्ह. सो इट इज ऑल दोज थिंग्स हॅपन. ओके, आता उद्याचं जरी टेम्परेचर म्हणलं ना, उद्या 7 वाजता सेम आहे. ओके, म्हणजे सकाळी 6 वाजेपासून ते 10 वाजेपर्यंत ऑलमोस्ट 22 डिग्री पासून 32 डिग्री पण झाले जाते. ओके, आणि मग त्याच्यानंतर मग 11 वाजता 33, 12 वाजता 34, 1 वाजता 36, आणि 2 वाजता 36, 36, 36, आणि देन 5 वाजता 35. आणि मग हळूहळू राईज डाऊन होते 32 to 28, 26, 24, 24, 23, देन 22, 21, 20, 19, 19. ओके, सो इट वॉज लाईक दॅट. तर असा प्रॉब्लेम इश्यू होतो. ओके, त्यामुळे थोडं सकाळी हे करायला नाही का, थोडंसं हार्श राहते. पण डूड यार, हे बघ, वन थिंग इज दॅट की समज जर तू असं म्हणून राहिला आहे की तुझ्याच्याने थोडस गरम आहे, होऊ शकत नाही, गरम आहे, होऊ शकत नाही, वगैरे वगैरे, आम सेइंग इज दॅट की समज जर तुला काही ना काहीतरी करायचं आहे आणि तुला असं वाटतं की तुझ्या लाईफ मध्ये तू समथिंग काही ना काहीतरी आहे, स्पेशल आहे,
तर तुला अशा गोष्टी कराव्याच लागेल. हे पहा, ऊन आहे, हे आहे, ते आहे. इट्स ऑल एक्सक्यूज डूड. ट्रस्ट मी, इट्स ऑल एक्सक्यूज. ओके. ट्राय टू वेक अप ॲट मॉर्निंग. वेल, काल काय झालं, बाय जेन्युअनली मी सांगून राहिलोय, काल दुपारी मी झोपलो 4 वाजता, 5 वाजता उठलो, 1 घंट्याचा पॉवर नॅप घेतला. आय फील रिअली ग्रेट आफ्टर दॅट. त्याच्यानंतर मग मी नाही का खेळायला गेलो, 7 वाजता आलो. 7 वाजता आल्यानंतर मी कंटिन्यू रात्री 1 वाजेपर्यंत काम केलं. आय फील रिअली गुड आणि माझं काम पण चांगलं झालं. आणि त्याच्यानंतर 1 वाजता झोपलो मी आणि मी 8 वाजता उठलो. आता काय होत आहे की मला असं वाटतं की हा पण शायद आज पण सेम होईल, कारण आज दुपारी पण सेम मी 4 वाजता झोपलो, 5 वाजता उठलो. तर त्यामुळे मला झोप रात्री 1 वाजता लागेल. ओके. आणि त्याच्यानंतर मग मे बी मी उद्या सकाळी 8 वाजता उठील. तर तेव्हा मी 8 वाजता उठल्यानंतर मग मी माझे कामं जेव्हा पूर्ण करेल तेव्हा ऑलमोस्ट 9 वाजून जाईल. आणि 9 वाजता जे टेम्परेचर राहील ते राहील ऑलमोस्ट करीब 28 to 30 डिग्री च्या आसपास राहील. ओके. म्हणजे ऑब्विसली इट वॉज रिअली हार्श. ओके. तर त्या मोमेंटमध्ये नाही का प्रॉब्लेम काय होईल की तिथे तुला करायचं आहेच. ओके. इट्स 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 नॉट एक प्रकारे हे नाही आहे. इट्स नॉट अ थिंग की तू हे करू शकत नाही. नो नो, यू हॅव टू डू दिस. यू यू डेफिनेटली नीड टू डू दिस. ओके. दिस इज द ओनली वे. ओके. कारण सकाळी मॉर्निंगला अटेन्शन चांगलं असते. आपण या साऱ्या गोष्टी करू शकतो. ओके. राईट. सो आणि जस्ट लाईक सकाळी मॉर्निंगमध्ये अजून पण कामं असतात. नाही, जस्ट लाईक आफ्टर दॅट कधी कधी मला स्टॅबिलाईज पण करत असते, एडिटिंगवर पण लक्ष द्यावं लागतं. डूड यार, मग तुझं काय हे आहे? माझा असा विचार सुरू आहे. हे बघ, माझं असं हे नव्हतं की मी आज करणार नव्हतो, डेफिनेटली करणार होतो. प्रॉब्लेम असा झाला की मी करणार होतो मॉर्निंगला नाही, थोडंसं आफ्टरनूनला म्हणजे जेवण झाल्यानंतर 12 वाजता वगैरे, 12-1 वाजता वगैरे. ओके. तेव्हा म्हणजे अशी फारशी झोप तर लागत नाही, थोडंसं डोक्यात राहते ओके काय करायचं आहे, आणि तेव्हा पण प्रॉपरली करू शकतो. ओके. आज करू शकलो नाही बिकॉज ऑफ दॅट की मला वडिलांसोबत कूलर फिक्स करायचा होता. त्यानंतर भाऊजीची गाडी पण थोडीशी रिपेअर करायची होती. आणि त्याच्यानंतर मी जेव्हा माझ्या डेस्कवर बसलो तेव्हा दुपारी ऑलमोस्ट 3 वाजले होते. आफ्टर दॅट आय वॉज रिअली एक्झॉस्टेड दॅट टाइम. सो तेव्हा ते झालं नाही. ओके. इट इट वॉज दॅट थिंग. ओके. मला असं वाटत नाही का सेम सिच्युएशन उद्या होईल बा, कारण ऑलमोस्ट कूलरचा पत्रा आणायचा तो तर आहेच, गाडी तर फिक्स झाली आहे, तर त्याच्यामुळे काही प्रॉब्लेम नाही. तर कूलरचा पत्रा तो दुपारी 11 वाजता जरी आणला तरी अर्ध्या घंट्यात काम होऊन जाईल. ओके. आणि जेवण झाल्यावर अशी वेळ आहे, तर आय एम सेइंग इज दॅट की दुपारी यस, मॉर्निंगला नाही का खूप काही कामं असतात. ओके. नॉट ओनली घरचे बट कधी कधी स्वतःचे पण काही कामं असतात. एडिटवर मला लक्ष ठेवावं लागते, कारण समज जर मी सकाळी मॉर्निंगवर एडिटवर लक्ष दिलं नाही तर त्याच्यामुळे माझे एडिटिंगवर जास्त वेळ वेस्ट होऊन जातो. ओके. कारण मॉर्निंगला मला काफी क्रुशियल डिसिजन घ्यावे लागते, कटिंग करावं लागते, क्लिप्सची अंडरस्टँड करावं लागते. माझा जो आजचा टार्गेट आहे तो असा आहे की जे माझी पहिली जी क्लिप होती 01, त्याला मला कम्प्लीट करायचे आहे आज रात्री. येस. जे की लेट मी चेक की अजून किती बाकी आहे. जर Really?
वेल, माझा गेस असा आहे की मी क्लिप 1 आहे ते आज रात्री होऊ शकते. या आज रात्री म्हणजे म्हणजे की ऑलमोस्ट करीब त्याची 40% तर कम्प्लीट झालं आहे. ओके, सो अजून मी रेंडर नाही करत आहे आणि माझा सिस्टीम प्रॉपरली चालत असेल तर मी प्रॉपरली आज एंड पर्यंत म्हणजे दुपारी रात्री 1 वाजेपर्यंत तरी होऊ शकते माझं. रात्री 1 वाजता मी एक्सपोर्टला लावून देईल चार्जिंग सॉकेट. ओके, तर माझं आजच्या डेला 2 क्लिप पूर्ण रेडी होऊन जाईल. ओके, फुल अँड फायनल. त्याच्यानंतर मी तिसऱ्या क्लिपवर काम सुरू करेल. वेल, हात आहे बट माझ्यापाशी अजून एक आयडिया होती. व्हॉट इज दॅट? वेल, व्हॉट अबाउट की तू रात्री पण काम कर. रात्री म्हणजे कसं आहे की अलाराम लाव 2 घंट्यासाठी. म्हणजे स्टेबलाइज होत आहे, म्हणजे मानून घे स्टेबलाइज करण्यासाठी ऑलमोस्ट त्याला 2 घंटे लागत आहे. तर 2 घंटे झोप आणि 2 घंट्याचा अलाराम लाव. आफ्टर 2 घंट्यानंतर अलाराम लावल्यानंतर तू उठ, बघ कुठपर्यंत प्रोसेस आली आहे. त्यानंतर पुन्हा स्टेबलाइज लाव, हार्डली 10 ते 15 मिनिट लागेल. त्यानंतर मग पुन्हा झोपून जा, टाइम बघ, ऍडजस्ट कर, अलाराम लाव, पुन्हा झोप, म्हणजे 2-2 घंट्यानंतर. वेल, याच्यामुळे प्रॉब्लेम काय होईल का माझी झोप जाणार नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की काम पण होणार नाही. कारण वन थिंग इज दॅट सेम प्रॉब्लेम आहे, कारण आपण एका वेळेस आपण एकच काम करू शकतो. ट्रस्ट मी एक ह्युमन आहे आणि मला 8 घंट्याची झोप नेसेसरी आहे. इव्हन 7 घंट्याची झोप माझ्यासाठी बहुतच नेसेसरी आहे. ओके, सो आय नीड टू डू दॅट. ओके, स्लीप इज रिअली इम्पॉर्टंट. यस, काम पण इम्पॉर्टंट आहे, आय नो, पण मी काम ऍडजस्ट करू शकतो ना माझ्या डे टाइम मध्ये. ओके, मी माझी नाईट नाही खराब करू शकत. ओके, मी म्हणजे जस्ट लाईक अशी सिच्युएशन अजूनपर्यंत आली नाही का आपण भडाभड लागून जाऊ वगैरे. नो नो, इट्स नॉट दॅट थिंग. ओके, आय नो स्टेबलाइज करण्यासाठी थोडा वेळ लागत, आपली सिस्टम थोडासा वीक आहे, आय नो दॅट. बट प्रॉब्लेम काय होईल, वन थिंग इज दॅट, हे बा, मी झोपेत राहील. ओके, जरी अलाराम लावला, मी ऑफ केला, डेस्क समोर बसलो, त्यानंतर ऑन केला आणि त्यानंतर बघितलं मी. ओके, आणि त्यानंतर पुन्हा स्टेबलाइज केला. प्रॉब्लेम का होईल, सम हाऊ माझं लक्ष राहणार नाही. ओके, सम हाऊ माइट बी मी रेंडर ज्या क्लिपला करायचं आहे त्या क्लिपला नाही केलं, किंवा स्टेबलाइज ज्या क्लिपला नाही केलं करायचं त्या क्लिप केलं, किंवा मानून घे की मी कटिंग प्रॉपरली केली नाही. ओके, आणि माझं क्रॉपिंग खूप जास्त झालं आहे, तर तेव्हा मग मला पुन्हा कॅन्सल करून पुन्हा बघायचं आहे आणि बघल्यानंतर मग मला डिसाईड करायचं का कुठे कट घ्यायचं आहे. ट्रस्ट मी, त्या मोमेंटमध्ये माझं इंटेन्शनच नाही राहील, कारण माझं डोकं कंटिन्यू झोपण्यात राहील. इट वॉज नॉट, कारण तिथे मी हे काम करू शकणार नाही. कारण सांगू, माइट बी मी माझी झोप तर रुईन करत आहे, दॅट्स वन थिंग. दुसरी गोष्ट अशी आहे की याच्यामुळे माझ्या कामावर पण फरक पडेल. ओके, सो आय एम नॉट सजेस्टिंग दिस थिंग यार, की असं कर बा. ओके, कारण त्याच्यामुळे दोन्ही गोष्टी वेस्टच होऊन जाईल, फायदा काहीच होणार नाही, नुकसानच होईल. ओके, सो मला असं वाटतं की जे तुझे काम आहे ते डे टाइम मध्ये खतम कर. ओके, हा, रात्रीला तू एक्सपोर्ट लावू शकतो ना, कारण एक्सपोर्ट सगळं ऑटोमॅटिक होते, कारण याच्यामध्ये तुला फारसं अटेन्शन द्यायची गरज नाही, आणि एक्सपोर्ट मोस्टली लाईक 4 ते 5 घंट्याची असतातच. लावूनच दे एक्सपोर्ट. ओके, रात्रीच्या वेळेला आता आज रात्री मी तेच करणार आहे ना. आता आज रात्री माझी कटिंग न वॉप स्टेबलाइज पूर्ण झालंच आहे, तर मग मी रात्री एक्सपोर्टला लावून देईल. ओके, आय एम नॉट रिली शुअर की मग मी झोपून जाईन, सकाळी उठीन बघीन एक्सपोर्ट कम्प्लिटेड, क्लिप बाय क्लिप जज करेल, एव्हरीथिंग इज फाईन, इज गुड, लेट्स गो. ओके, सो या, सो मेनी थिंग्स टू डू. ओके, खूप साऱ्या गोष्टी आहे, वी नीड टू अंडरस्टँड एव्हरीथिंग. ओके, आपल्याला समजा आपल्याला काही ना काहीतरी म्हणजे मला असं वाटतं की येस, समथिंग आय हॅव टू डू दिस. ओके, सो या, आय हॅव टू डू दिस, आणि स्वतःमध्ये चेंजेस आणणं. आणि अजून एक गोष्ट मला सांगायची होती, ड्रायव्हिंग लायसन यार. त्या बंद्याचं म्हणजे माझं ड्रायव्हिंग लायसन्स आलं याच्यामुळे नाही, बिकॉज ऑफ दॅट की मी जेव्हा टेस्ट दिली होती तेव्हा नाही का मी प्रॉपरली माझी टेस्ट चांगली झाली नाही. आय वॉज फेल ऑन दॅट टाइम. यस,
हे मला माहित होतं. तर ऑलरेडी कसं आहे, सेटिंग थ्रू काम होऊन जाते बा. तर या हिशोबाने आम्ही त्याला थोडीशी घूस दिली. ओके. तर तेव्हा तो म्हणाला की काही इश्यू नाही, तुम्हाला पास करून देऊ बा. पण आता मे बी थोडस डाऊटफुल आहे. यस. तर थोडासा विश्वास ठेवावा लागेल की या इट विल बी डू दॅट. या माझा थोडासा मेन उद्देश आहे की समज जर फेल करायचं होतं तेव्हा का नाही सांगितलं, तेव्हा फेल केलं असं तर इट विल बी रिली गुड. या समज जर आता समहाऊ नाही होत आहे, म्हणजे जस्ट लाईक मला भीती यासाठी आहे कारण जे लर्निंग लायसन्सची शेवटली डेट आहे ती आहे 3 मार्च. आजची तारीख आहे 1 मार्च. ओके, म्हणजे हार्डली 2 दिवस आहे, उद्याचा आणि परवाचा दिवस. या 2 दिवसामध्ये त्यांनी अप्रूव्ह केलं नाही तर इट विल बी रिली प्रॉब्लेम. तर मग याचं सोल्युशन काय आहे? आज तर कॉल केला होता, ही सेज ओके बघतो म्हणे. बट त्याला हे नाही सांगितलं गेलं की 3 तारीख शेवटली तारीख आहे. माइट बी त्यांनी समजा 2 दिवसानंतर त्यांनी हे काम करण्याचा प्रयत्न केला तर इट विल बी डिले. ओके. तर त्याला बिट्टूला पुन्हा फोन करावा लागेल, त्याला म्हणावं लागेल की बाबू तू पुन्हा एकदा सांग त्याला की 2च दिवस बाकी आहे आणि 2 दिवसात कर काही ना काहीतरी. ओके, म्हणजे अप्रूव्ह कर ऍटलिस्ट तरी. ओके. समज जर काही पैसे लागत असतील 100-500 रुपये तर देऊन दे, कारण आताच शायद हेच एक ऑप्शन आहे. नाही तर समजा जर त्यांनी असं नाही केलं तर इट विल बी रिली प्रॉब्लेम. आपलं जे लर्निंग लायसन आहे ते पण लॅप्स होऊन जाईल, परमनंट लायसन्स तर बनणार नाही. तर आतापर्यंत जेवढी पण मेहनत केली आहे ना सगळं वाया चाललं जाईल. ओके, मग मला पुन्हा स्टार्ट ओव्हर करावं लागेल फ्रॉम द बिगिनिंग. ओके, मला आरटीओ मध्ये जाऊन फॉर्म फिलअप करावं लागेल, टेस्ट द्यावं लागेल, त्याच्यानंतर मग पुन्हा फॉर्म भरावं लागेल, त्याच्यानंतर मग पुन्हा त्याला घूस देऊन मग पुन्हा प्रॅक्टिस करा, सो मेनी थिंग्स. ओके. तर येस, प्रॉब्लेम तर आहे. माझ्या बहिणीचं निघून गेलं. येस, वाय तिने तर ऍक्च्युली तिचं कसं आहे, माझं म्हणजे प्रॉब्लेम काय झाला होता. वन थिंग इज दॅट की मला दिसलंच नाही का मागे दगड आहे बा. ओके. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की मी मिरर ऍडजस्ट नाही केले होते, जे की मला करायला पाहिजे नव्हते त्या मुवमेंट मध्ये. मला माहितही होतं तरी मी ते केलं नाही. सो येस, इट्स अ रिअली बिग मिस्टेक. बट समज जर नाही होत आहे तर मग ऑब्विसली मला फ्रॉम द बिगिनिंग पासूनच सगळं काही करावं लागेल. ऑलराईट. सो आतापर्यंत एवढंच, फारसं काय आहे नाही. सो धेज इट. उद्या काय मग शिकणार आहे तू, म्हणजे स्टेबलाइज तर करणार आहे. बट मी माझं जे लेसन 1 मॉड्यूल 2 ची टूल किट आहे त्याला मी समजून घेऊन राहिलो आहे. ओके, म्हणजे कोणत्या गोष्टी वगैरे काय काय असते, कशाप्रमाणे असते. ओके. आणि मग मी त्याला उद्या एक्सप्लेन करेल. ओके. टिल देन एव्हरीथिंग इज फाईन, इज गुड. प्रॉब्लेम तर आहेच बट त्याच्या मागे सोल्युशन पण आहे. सोल्युशन फाइंड आउट करणं हेच आपलं काम आहे. त्याच्यामुळेच आपली लाईफ इव्हन बेटर होऊन जाते. कारण लाईफ मध्ये प्रॉब्लेम असणं ही एक चांगली गोष्ट आहे. अनकम्फर्टेबल पेज मध्ये राहणंच हेच एक आपलं ध्येय आहे. कारण त्यामुळेच आपला कॉन्फिडन्स बिल्डअप होतो आणि समथिंग काही ना काहीतरी बिकम बेटर करण्यासाठी आपल्यापाशी अपॉर्च्युनिटी येते. फेल होणं पॉसिबल आहे बट चांगल्या वेळेने आपण गेलं तर ऑब्व्हियसली याच्यापासून आपण काही ना काहीतरी शिकतो. थॉमस एडिसन म्हणतात की मी ऑलमोस्ट करीब 1227 वेळा फेल झालो, बट ही नेव्हर से फेल, ही सेज दॅट की मला 1227 वेळा मला असं माहित पडलं जेणेकरून लाईट बल्ब बनत नाही बा. ओके. सो ऑलवेज नो, ऑलवेज ट्राय टू लर्न फ्रॉम फेल्युअर ऑल्सो, बिकॉज इट विल गिव्स यू much more even better thing than that. Okay. All right. So this is it. Thank you.